रायगड जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण तापले। कळंब जिल्हा परिषद गटातील सरपंच हरिश्चंद्र निरगुडा आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोडून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय। या पक्षप्रवेश कार्यक्रमाला कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते। यावेळी थोरवे यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। त्यांनी आरोप केलाय की राज्यात महायुतीची सत्ता असतानाही रायगडमध्ये राष्ट्रवादी खोटे राजकारण करते। तटकरे हे कुत्र्याचे शेपूट आहे, वाकडेच राहणार, असा थोरवे यांचा थेट टोला होता। त्यांनी सांगितले की तटकरे विधानसभेतही अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देत होते आणि आता स्थानिक निवडणुकीतही तशीच कूटनीती करत आहेत। दरम्यान रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट युती होणार असल्याच्या चर्चांनंतर तटकरे यांनी ती फेटाळून लावली। पण थोरवे यांनी याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीवर निशाणा साधला। थोरवे म्हणाले की महायुती एकजुटीने लढणार असून कोणत्याही भ्रमात पडू नये। तटकरे आणि त्यांचे कार्यकर्ते राजकीय खेळ खेळत असले तरी महायुती त्याला उत्तर देईल। राजकीय तज्ञांच्या मते या घडामोडींमुळे रायगडमधील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे। महायुतीने एकजुटीने लढा दिला तर त्याचा थेट परिणाम आगामी स्थानिक निवडणुकीवर होईल। रायगडमधील हा संघर्ष आता निवडणुकीच्या रणांगणात अधिक रंगत आणणार आहे। महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना भुलभुलैया करण्याचं काम सुनील तटकरे त्या ठिकाणी करत आहेत। सुनील तटकरेंना जाणीवपूर्वक या पद्धतीचं कृत्य या ठिकाणी करायचं आहे। सत्तेमध्ये त्यांना राहायचं आहे आणि सत्तेमध्ये राहून सत्तेचा मलिंदा त्या ठिकाणी त्यांना खायचा असतो। परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ही सगळी परिस्थिती असताना सुद्धा सुनील तटकरे किती काही प्रयत्न केला तरी ते कुठेच असणार, त्यामुळे ते काही सरळ राहणार नाही। आणि मग मात्र सत्तेशी त्या ठिकाणी महायुतीशी प्रामाणिकपणे न राहता पुन्हा एकदा त्यांनी जे विधानसभेला केलं तेच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे करायला लागलेले आहेत। सगळ्यांना कल्पना आहे की राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI आणि अजितदादांची राष्ट्रवादी अशी महायुती आज संपूर्ण राज्यामध्ये आहे। अशी एकंदरीत परिस्थिती असताना सुद्धा रायगडमधील असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या ठिकाणी अपक्ष उमेदवार उभा केलेला होता। या गोष्टीची सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे। त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की तर आम्ही राष्ट्रवादीने कोणताही उमेदवार त्या ठिकाणी उभा केलेला नव्हता, परंतु अपक्ष उमेदवार हा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या, जिल्ह्याच्या सुनील तटकरेंच्या आशीर्वादानेच त्या ठिकाणी उभा राहिलेला होता। आजही सुद्धा त्यांनी ही परिस्थिती जी काय आज या ठिकाणी नव्याने उभी केलेली आहे, हे कूटनीतीचे डाव फक्त सुनील तटकरे राज्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये खेळत असतात। त्यांना सगळ्यांना पायाखाली घ्यायचं असतं आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी राष्ट्रवादीचा निभाव शिवसेनेसमोर त्या ठिकाणी लागणार नाही। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPIची या ठिकाणी पारंपरिक युती या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांनी कूटनीतीचा डाव त्या ठिकाणी आखत राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी उभाटाचा असणाऱ्या ठाकरे गटाला त्या ठिकाणी बरोबर घेऊन त्या ठिकाणी युती केलेली आहे। आणि ही युती केलेली असताना सुद्धा आज मी सुनील तटकरेंची त्या ठिकाणी स्टेटमेंट त्या ठिकाणी ऐकली की आम्ही कोणत्याही प्रकारची युती त्या ठिकाणी ठाकरे गटाबरोबर केलेली नाही। म्हणजे जाहीरपणे या ठिकाणी रेडिशन ब्ल्यू हॉटेलमध्ये हे सगळे एकत्र आले, आपण मीडियावाले सुद्धा आपण सगळे समोर होतात आणि ही युती जाहीरपणे त्या ठिकाणी केली असताना सुद्धा फक्त आपण महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना भुलभुलैया करण्याचं काम सुनील तटकरे त्या ठिकाणी करत आहेत। सुनील तटकरेंना जाणीवपूर्वक या पद्धतीचं कृत्य या ठिकाणी करायचं आहे। सत्तेमध्ये त्यांना राहायचं आहे आणि सत्तेमध्ये राहून सत्तेचा मलिंदा त्या ठिकाणी त्यांना खायचा असतो आणि मग मात्र सत्तेशी त्या ठिकाणी महायुतीशी प्रामाणिकपणे न राहता पुन्हा एकदा त्यांनी जे विधानसभेला केलं तेच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे करायला लागलेले आहेत। आणि म्हणून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI युती आम्ही अभेद्यपणे त्यांच्याशी लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। अरे मूर्ख आहेत ते सगळे राष्ट्रवादीवालीचे जे काही प्रवक्ते आहेत ना, त्यांना बेस त्यांच्याकडे राहिलेलं नाही आहे। त्यांना म्हणा जाहीरपणे सुनील तटकरेंना तुमच्या समोर आणा आणि त्यांनी सांगावं का राष्ट्रवादीचं एक जरी मत आम्हाला पडलेलं असेल त्या ठिकाणी तरी आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देऊ। राष्ट्रवादीचं मत ना मत त्या ठिकाणी अपक्ष असणाऱ्या उमेदवाराला त्यांनी राष्ट्रवादीच्या दिलेलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचा याच्याशी काही संबंध नाही। राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पार्टी, RPI, शिवसेना या सगळ्या लोकांनी मला जर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचा काही संबंध या ठिकाणी नाही। बघा की आता हे जे काही निर्णय आहेत ते वरिष्ठ लेवलला तिन्ही नेते शिवसेनेचे असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील आणि राष्ट्रवादीचे असतील,
ते एकत्रपणे त्या ठिकाणी घेतील. जिल्ह्याच्या आता निवडणुका लागल्यानंतर, आचारसंहिता सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशी, RPIशी चर्चा करण्याचं काम राष्ट्रवादीशी भरतशेठ आमचे गोगावले एकत्रपणे त्या ठिकाणी करत आहेत. परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ही सगळी परिस्थिती असतानासुद्धा सुनील तटकरे किती काही प्रयत्न केला तरी ते कुठेच असणार, त्यामुळे ते काही सरळ राहणार नाही. त्यामुळे किती आम्ही जरी ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केला तरी बेमानी ज्यांच्या रक्तात आहे ते बेमानीच करणार. त्यामुळे त्यांच्यावर काय आम्ही बोलणार नाही. आता वरिष्ठ नेत्यांचे जिल्ह्याचे नेतृत्व त्या ठिकाणी ठरवतील आणि त्या पद्धतीने त्यांना निरोप देण्याचं काम त्या ठिकाणी वरिष्ठ लेवलला केलं जाईल. परंतु त्यांनी तर आता चूल वेगळी मांडलेलीच आहे, त्यामुळे त्यांना बोलवण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी येत नाही. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.